अकोला पालिकेमध्ये औरंगजेबाच्या मुद्द्यावरून गदारोळ झालेला आहे। काँग्रेस नगरसेवकांकडून छत्रपती शिवरायांची औरंगजेबासोबत तुलना करण्यात आली आहे। नगरसेवक आझाद खानच्या वक्तव्याचा भाजपनं निषेध व्यक्त केला आहे। काँग्रेस नगरसेवकाच्या वक्तव्यानं वाद पेटण्याची शक्यता आहे। 1 मई के दिन औरंगाबाद में उद्घाटन हुआ, उसने 477 गाड़ी लिया नहीं। औरंगाबाद में महानगर पालिका में फिर अपनी महानगर पालिका ने कॉन्ट्रैक्टर दे, ठीक है। संभाजीनगर, ठीक है, संभाजीनगर कोई विषय है क्या? संभाजीनगर औरंगाबाद में फर्क है क्या? एक ही है। शिवाजी भी हमारे ही थे, शिवाजी भी हमारे थे और औरंगजेब भी हमारे थे, दोनों हमारे थे। हो ये विषय निकालो मत। शिवाजी भी हमारे थे, शिवाजी भी हमारे थे, औरंगजेब भी हमारे थे, दोनों हमारे हो। छत्रपती संभाजी महाराज नगर आहे बहुते, याच्या पुढे लक्ष ठेवा। आमचा आदर सर्व महापुरुषांसाठी आहे, पण काही थोपवू नका आमच्यावर। महापुरुष नाही आहेत ते औरंगजेब, आणि ते क्रूर शासक होते। इथे काही अनेक शासक इथे आपल्या छातीवर इथे लावले गेलेले आहेत, त्यांचे महाराष्ट्र भूमीशी काही घेणं देणं नाही आहे। पण काही गोष्टी लादल्यामुळे आपल्याला त्या जबरदस्ती मानाव्या लागतात, आणि हे व्यासपीठ जे आहे हे सर्वसामान्यांचं आहे, महाराष्ट्राचं आहे, आणि एक लोकशाहीचं व्यासपीठ आहे। मतीन पटेलच्या घराला आता नोटीस बजावलेली जी होती ती चुकीची आहे। MIMचे नेते समीर साजिद बिल्डर यांचा दावा आहे। साजिद बिल्डरच्या दाव्यावर महापौर समीर राजूरकरांचं प्रत्युत्तर आहे। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच नोटीस दिली असं राजूरकर म्हणतायत। मतीन पटेल को कॉर्पोरेटर जो है तो वहाँ की आवाम ने बनाया है, नारेगांव की जनता ने बनाया है, तो उसका इस तरीके से घर के ऊपर जाके सिर्फ नोटिस चिपका देना, 3 दिन के अंदर घर तोड़ देंगे और जो तो डॉक्यूमेंट वगैरह जमा करो, ये मुझे लगता है इलीगल है। सुप्रीम कोर्ट के गाइडलाइंस है, जिसके अंदर सुप्रीम कोर्ट ने निर्देश दिए है किसी भी घर को अगर आपको तोड़ना है तो आपको उसको 15 दिन पहले जो है तो नोटिस देना पड़ेगी, और वो नोटिस देने के बाद में ही उसका जवाब अगर सम्मानजनक नहीं रहा, यानी अगर कॉर्पोरेशन के अधिकारियों को ऐसा लगा कि भाई ये रिप्लाई जो तो बराबर नहीं है, तब जाकर वो घर तोड़ सकते हैं। 3 दिन की नोटिस देना मैं समझता हूँ ये इलीगल है, और बिल्कुल हम इसके अंदर कोर्ट के अंदर गए हैं, और कोर्ट से हमारी ये मांग है कि इसको जो है तो रोक दिया जाए। मुळामध्ये ती जी नोटीस प्रशासनाने लावली होती ती अतिक्रमण संदर्भातली आहे। तिला 3 दिवसाचा वेळ असतो, आणि त्याच्यानंतर आम्हाला एक 478ची अजून एक नोटीस द्यावी लागते। त्या दोन्ही नोटीस कायदेशीर प्रक्रिया महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यानुसार जी प्रक्रिया असते ती प्रशासन करतंय, आणि ती प्रक्रिया संपल्यानंतर त्यांनी किती कागदपत्र सादर केले, त्यांनी काय मागितलंय, ह्याची सगळी पडताळणी करून त्याच्यावरती कारवाई करावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।